श्रीकृष्णजी म्हणतात, ज्याला तुमची पर्वा नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले. आपण प्रयत्न केल्यास आपले अस्वस्थ मन सहज नियंत्रित केले जाऊ शकते. आयुष्य ना कालचे आहे ना आजचे आहे. जीवन फक्त या क्षणात आहे. या क्षणाचा अनुभव हेच जीवन आहे. माणसाचे पतन तेव्हा सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली आणण्यासाठी इतरांकडून सल्ला घेऊ लागतो. श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. ना हार पाहिजे ना जीत पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या माणसाची साथ पाहिजे. माणूस चुकीचे कार्य करते वेळी उजव्या डाव्या पुढे पाठी चारही बाजूला बघतो, पण वर बघायला मात्र विसरून जातो. तुमच्या मनाला जर तुमच्या ताब्यात केलं नाही तर ते एखाद्या शत्रूप्रमाणे काम करायला लागतं. लक्षात ठेवा, फक्त समजावून सांगून वाईट लोकांना समजले असते तर बासरी वादकाने महाभारत कधी घडून दिले नसते. भगवद्गीतेमध्ये असे लिहिले आहे की जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा त्यासोबतच एक उपाय देखील जन्माला येतो. जर तुम्ही तुमचं लक्ष्य मिळवण्यामध्ये पराजित झाला तर तुम्ही तुमची रणनीती बदला, लक्ष्य नाही. माणसाची प्रतिष्ठा, वैश्य, वैभव या तिन्ही अहंकारामुळे निघून जातात. विश्वास बसत नसेल तर रावण, कौरव आणि कंस यांचा अंत पहा. भगवद्गीतेमध्ये मनुष्याच्या नाशाची 6 कारणे सांगितली आहेत. झोप, क्रोध, भीती, थकवा, आळस आणि काम पुढे ढकलण्याची सवय. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो. कर्माचे फळ व्यक्तीला अशा प्रकारे शोधून काढतं जसं की वासरू कळपात असलेल्या गायीमधून आपल्या आईला शोधते. खरे प्रेम तेच असते की दूर राहूनही प्रत्येक क्षणी त्याच व्यक्तीचे नाव हृदयात असते. नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते. छळकपट करून तर महाभारत रचले जाते. जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तयार राहा. तो तुम्हाला तुम्ही मागितल्यापेक्षा जास्त देणार आहे.